यासाठी कोणी विरोध केला नाही, एकत्र येऊ नये म्हणून. बरं, वेगळे झाले त्याला पण कोणी सांगितलं नाही वेगळे व्हा म्हणून, काय प्रश्न नाही. आता तुमचा नेक्स्ट प्रश्न असेल याच्यामुळे काय राजकारणात होईल, काय काही फरक पडणार नाही, काही फरक पडणार नाही. आणि आता किती जरी आंदोलन अमुक तमुक जरी केली तर लोकांना माहिती आहे निवडणुका तोंडावर आल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हे हालचाल करतायत आणि त्यामुळे त्यांचं त्या राजकारणावरच सगळं उदरनिर्वाह अवलंबून आहे आणि त्यामुळे ही हालचाल चालली. काही फरक पडत नाही कोणाला, कोणत्याही पक्षाला. साहेब, एक प्रश्न असा आहे की तुमचा आणि राज ठाकरेंचे खूप जवळचे संबंध होते पूर्वी, जेव्हा राज ठाकरे मनसेत गेले त्यानंतरही तुमची मैत्री होती. आता तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल तुमचा उद्धव ठाकरे? मी काय सल्ला त्यांना देऊ शकत नाही. ते परिपक्व राजकारणी आहेत, काय आजच आले नाहीयेत आणि त्याला माहिती आहे बरं वाईट त्यांचं आणि पक्षाचं कसं साध्य करताना माहिती आहे. तुम्ही दोन्ही भावाला जवळून पाहिले, उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना, यांचे दोघांचे स्वभाव माहिती आहे. ते दोन एकत्र आल्यानंतर यांच्या स्वभावानुसार हे किती दिवस एकत्र राहतील असा प्रश्न उपस्थित केला जातोय. नाही, मला काय नो कॉमेंट्स याच्यावर. मी कशाला विश्लेषण करू? मला लेणं ना देणं ना त्यांच्याशी. दोघं भावांचा स्वभाव ते पत्रकार करतातच आणि विश्लेषण सकाळी उठल्यावर तेच विषय. लोकांचे कोणतेही प्रश्न पत्रकार उचलत नाही, लावून धरत नाही. लोकांच्या प्रश्न वेगवेगळे प्रश्न आहेत, सामाजिक आहे, शैक्षणिक आहे, आरोग्य आहे, सगळे. काही पडलं नाही तुमचे ते काय बाकी काय यूट्यूब आणि काय काय आहे ना, सगळ्यांचं एकच. उठल्यावर लावायलाच नको चॅनल आणि काय. साहेब, मुंबईमध्ये मोठा अपघात झाला ट्रेनचा काल, यानंतर वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जातात. काय तुम्ही इतके दिवस मुंबईमध्ये राहिले, काय केलं पाहिजे? इतके आयुष्यात मुंबईत गेले, इतके दिवस नाही, वर चौथा. आणि मुंबई देशाच्या तिजोरीत 34% 34% हिस्सा उचलते मुंबई. त्या मुंबईत या नागरी सुविधांसाठी मोठा खर्च केला जातो, मोठा खर्च केला जातो, कमी नाही. आणि त्याच्यामध्ये काय उणिवा असल्या उण्या त्या चालू आहे ना, काम चालू आहे. काय गाड्या वाढवणं, आम्हीच खासदार म्हणून मंत्र्यांकडे देतो, ही गाडी वाढवा, इथे स्टॉप वाढवा. प्रत्येक वेळा मी त्यांना भेटतो, 1-2 तरी पत्र देतो. आता मी आमची कोल्हापूर आणि सिंधुदुर्गात कनेक्शन करायला सांगितलंय, मिनी ट्रेन करायला. या ना 250-300 कोटी एकेका प्रकल्पाला लागतात. त्यामुळे आम्ही कुठे कमी पडलो नाही, आमचा मंत्री कमी पडले नाही. पण मुंबई लोकलची ही अवस्था अजून किती दिवस राहणार? मग नाही, अवस्था नाही, चांगली अवस्था सुधारू. आणि अशी काय रोज अपघात होईल असं म्हणाल नाही, अपघात होऊ देणार नाही, ही आमची भूमिका. रेल्वे मंत्र्यांनी अद्यापर्यंत त्याच्यावरती भूमिका मांडलेली आहे. अहो, कारण कळू दे ना, का भूमिका आम्ही बोलतोय ना. एक रेल्वे मंत्री सर्व कारण आल्यानंतर बोलतील, बोलल्याशिवाय कसे राहतील? सर, एक प्रश्न असा आहे की आपण पाहिलं की लोकलच्या अपघातानंतर टीका